अर्धा तास विनंती केली आम्ही. असं वाटायचं भाऊंना फोन करावं का काय. भाऊने सांगितलं की बाबाजी ऐकायचं, परंतु मला म्हणे हा चल पडदे टाका. बागसाहेबांना आणा नारळ. पोरं गेले, नारळ आणले आणि तेवढ्याच ते नाशिकहून इकडनं तिकडनं फार फोन झाले की बाबाजी नाशिकला जाणार. तो क्षण फार अवघड होता. काय निर्णय घ्यायचा. बागसाहेबांनी उद्या गौरव ठाकरे येतील, आपण उद्या बाबांचं ते एन्जिओप्लास्ट असेल काय असेल सर्व करू. पण ज्यावेळी सर्वांचे फोन झाले त्यावेळी साहेबांना सांग, साहेब सर्वांची जर इच्छा असेल तर तुम्ही माझ्या विनंतीला थोडं नाकारू नका. सर्व लोक तिकडनं तर फोन करतायत, कोपरगावहून नाशिकहून, स्वतः बाबांचा फोन ड्रायव्हरला लावून. आणि सर्व फोन ज्यावेळेस मला यायचे ते मला सांगायचे तुम्ही एअर ॲम्ब्युलन्स करा आणि इकडे आणा. म्हणजे तो क्षण फार अवघड होता. पण असं काही वाटत नव्हतं इथपर्यंत आपल्याला तो दिवस पाहायला मिळेल. महाराज ज्या वेळेस आम्ही बाबाजींना विचारायचो, आनंद महाराज एकदा आले, आपण सर असं करू, बाबांचे चरित्र आपण हे करू. भरपूर विचारलं आम्ही, काही सांगत नव्हते. कशाला चरित्र करता माझं. अरे मी कोण. जो गुरुदेव आपल्या सूर्यासारखा तळपणारा सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांचं गुरुचरित्र, त्यांचं चरित्र लिहा. काय वैराग्याचा महामेरू बाबाजी. एकदा अनुष्ठान होतं, न विचारता बाबांच्या फोटोजवळ त्यांचा फोटो टाकला. म्हटलं बाबांना सांगायचं नाही. आम्हाला सहज आमची बुद्धीच तेवढी होती की आपल्या बाबांचा प्रचार झाला पाहिजे. कारण की फोटोला विरोध सर्व जय जय करायला एकदा आम्ही जय जयकार केला, कोणीतरी स्टेजवर आलेच नाही. भाऊ खाली खुर्ची टाकली, मी या स्टेजवर येणार नाही, माझा जय जयकार चालणार नाही. काय वैराग्य होतं बाबांचं. एवढं मोठा कार्यक्रम, एवढं मोठं स्टेज. नागोसिंग तात्या पण होत्या कार्यक्रमाला, बाबाजी स्टेजवर आले नाही. मी खाली बसून मला खुर्ची टाका, मी तिथं प्रवचन करतो. आणि जर आजपासून मला कोणी जय जयकार केला तरी याद राखा. विचार करा ना. आज तर प्रत्येक लौकिकतासाठी केवढा भुकेलेला आहे. पण असंच म्हणावं लागणार, संतुष्टम सततम योगी याला म्हणावं लागेल. ते त्यांच्या आचरणावरून, त्याच्या विचार प्रणालीवरून कायम आम्हाला या आचारप्रणाली फार शिकवायचे. हे असं केलं पाहिजे, हे असं केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस गुरुपुष्प अमृत योग, आम्ही रोज बाबांची रात्री सेवा करतो. किती दमेल असू द्या, किती बागेचं काम असेल, शेतीचं असेल, काही असू द्या, पण आमचा नियम ते जोपर्यंत नाही म्हणत नाही. कधी कधी त्यांच्या पायाजवळ झोपून जायचं. आम्ही जेवढे थकेल राहायचो त्यांनाही कळून जायचं आता येईल ना. नाही तर मग थोडं हात थांबले का करायचं, अजून पाय शकणं. कधी कधी त्या चरणाजवळ झोपून जायचं. आणि एक दिवशी त्यांच्या मनामध्ये काय आलं असेल मला माहित नाही. म्हटले उद्या गुरु पुष्पामृतदेवाई ब्रह्ममुहूर्तावर उठा, स्नान करा. आणि त्यावेळेस त्यांनी रुद्राक्ष जप दिला आणि सांगितलं की आता जगाचे पाटील कुठे गेले तर तुम्हाला काही कमी पडणार नाही. मी ती अनुभूती 12 वर्ष घेतली त्यांच्यासाठी. गुरुवाक्य सदा सत्यम सत्यम एकम परमपदम. महापुरुष काय करतात, करील ते काय नव्हे महाराज. फक्त आपलं बीज शुद्ध पाहिजे. त्यांचा आशीर्वाद कुठेही असतो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. ते अनुभूती आम्ही घेतली. महात्मांनी सांगितलं एकदा तर हसत मिळालं असं म्हटलं आम्हाला दोघांना, काय बाबाजीने मला शिष्य दिले बा, दोघे पायाला आपण नाही बाबाजी म्हणले. नंतर अजून आम्हाला काही वाटत नाही, काम काही वाटत नव्हतं. नाही बाबाजींना सूट चालता येतं तुम्ही, तर त्यांनी कार्य केलंच ना. काय महाराज गुरुदेव कसं बोलतात, कसं त्यांचे एक का तुम्ही एक तेवढ्यासाठी घेतलेलं आहे का. हा फक्त साधं सफेद कापड लावता येईल तर पा असं म्हणायचे आम्हाला. आम्ही थोडं बाबाजी आता नवीन हे आहे, फलाना आहे, बिस्तान आहे गण सांगायचं. पण त्यांनी कधीच ऐकलं नाही. सर्वांना ते माहिती आहे महाराज. आणि विशेष करून तरुण बांधव माझ्या माता भगिनी यांचं कौतुक करावं असं माझ्या माहेरवाशिनी लेकरांनी फार चांगल्या प्रकारचं योगदान दिलं असं मला कळालं. कारण ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, त्यांच्या संस्काराने आपण वाढलो, त्यांनी दिलेले संस्कार. मला ते एकच आठवतं की ज्यावेळेस सद्गुरू जनार्दन स्वामी दवाखान्यात होते आणि सांगितलं पंचांग पा. माधवभावाने प्रवचनात सांगितलेलं आहे, भाऊ पण सांगतात पंचांग पा, कोणतं यान चालू आहे, कोणतं काय मुहूर्त आहे.
आणि त्यावेळेस बाबाजींनी पण सांगितलं होतं की दक्षिणा नाही का आता, परंतु त्यांनी सांगितलं दक्षिणांमध्ये साधूचं जाणं म्हणजे पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशन, पुन्हा पुन्हा यावं लागतं. ते सद्गुरू जनार्दन स्वामींचा शब्द आहे की मला पुन्हा अवताराला यायचं आहे, मला भीष्माचार्यासाठी उतरण्याची वाट पाहिजे नाहीये, मला जगत कल्याणासाठी पुन्हा यायचं आहे. कारण बुडते हे जन न देखे डळ, एक जन्माने हा शेतकरी वर्ग सुखी होणार नाही, मला पुन्हा उतार घ्यायचा आहे. आणि हे जे बाबांचे शिष्य होते, बाबाजी म्हणजे भाऊ हे साधे नाही आहेत, हे देवच आहे, हे काही एक जन्माचे बरोबर आहेत का. आणि म्हणून अशा प्रकारे अनुग्रहित आणि शिष्य अग्रगण्य आचार प्रणालीमध्ये बाबाजींनी आणि आम्हाला ते शिकायला मिळालं. जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तर आम्ही ते विसरू शकत नाही. त्यांनी दिलेले विचार असतील आणि त्यांनी दिलेला संदेश असेल, आपल्याला सर्वांना मिळून आणि तो पूर्ण करायचा आहे. ज्यावेळेस सुविधाच्या बाबतीत जर काही केलं ना, बाबाजी खूप रागायचे आमच्यावर. मी सांग बाबाजी नाही, काळाची गरज आहे. गाडी घेतली नवी तवेरा, आप्पांना म्हटलं आप्पा हे साहित्य फार गडबडतं बा, इकडे तिकडे पूजेचं, पेटी कुठं ते सिलेंडर कुठं ते भांडी चेपून जातात. आप्पा म्हणजे चल आपण धुळ्याला जाऊ. आणि त्या गाडीला आम्ही ते एकदम सुंदर सिलेंडरचा कप्पा वेगळा साहित्याचा वेगळा करून आणलं. 7-8 हजार खर्च झाले. 3 दिवस बोलले मला बाबाजी, काही करतात काही खर्च करतात, म्हणजे जीवनासाठी कधीच त्यांनी काही करू दिलं नाही. सुरुवातीला आलो ते पार ते अजितदादाची विहिरीवर जाणं, त्यांच्या मागे झडपडत झाले स्वामी. बरं पहाटे त्या विहिरीवर जाणं, इकडे लाईट नसले का तिकडे जाणते, फार त्रास. आणि ते पूजेचं पाणी हातामध्ये घेतलं. एकदा तो विद्यार्थी होता आमच्याजवळ, राजा म्हणून, तो गाळणबाळांचा, तुम्हाला माहिती आहे बाईंना सगळ्यांना. त्याचे फक्त काडकीला स्पर्श झाला होता, पाणी फेकून तो डोळ्याजवळ बापर म्हटलं बाबा कार फेकला, पण त्याचं त्या काडकीला पाय लागला. विचार करा ना कसं शिकायला मिळतं गुरुदेवांजवळ राहिल्यानंतर. आर खूप शिकवण. म्हटलं गुरु हा प्राण विसावा माझा, कारण गुरुवेन देव नाही तुझा पाहता त्रैलोक्ये, अशी मूर्ती असं चैतन्य स्वरूप महाराज. की खरंच मला असं वाटतं ना की बाबाईंसारखं कार्य आणि एवढे आचार विचाराचा भाग जर कुठं पाहायला मिळाला असेल तर आमचंही परमभाग्य की असे गुरु, असे सद्गुरू त्यांचं सानिध्य लाभलं. जसं महात्म्याला नोकरी आम्ही दिलं, अशी नोकरी दिली महाराज आम्हाला, रिटायरच व्हायचं काम नाही. शेवटच्या श्वासापर्यंत सद्गुरूंचं कार्य दिले असते. नोकरी 3 पाठ, रिटायर झालो असतो आम्ही, काय केलं असतं. परंतु अशी नोकरी दिली महाराज गुरु माऊलींनी बाबाजींनी, आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत रिटायरमेंट नाही. प्रत्येक श्वास फक्त सद्गुरु जनार्दन स्वामींचं नाव. जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ती, जनार्दन मंगलमय मूर्ती, जय जनार्दन जय जनार्दन चैतन्य मूर्ती, जय जनार्दन जय जनार्दन मंगलमय मूर्ती, जनार्दन मंगलमय मूर्ती, जय जनार्दन जय जनार्दन चैतन्य मूर्ती. आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक श्वासाला म्हणायचे ते फक्त एकच सद्गुरू जनार्दन बाबांचं नाव. कारण की देव याच्यानेच विकत घेतला त्यांनी. विकत घेतला श्याम बाई मे, विकत घेतला श्याम जन्मभरीच्या श्वासा इतके, जन्मभरीच्या श्वासा इतके, मोदिले हरिनाम विकत घेतला बाई मे, विकत घेतला श्याम. अशा अनेक गोष्टी बाबांच्या आहेत. एक अनुभव आम्हाला आलेला आहे. ज्यावेळेस एकदा आता किती अनुभव सांगू, मी भाऊंना विनंती करतो जास्त अनुभव सांगायचे त्याच्यामध्ये आपण निघून जाऊ. कारण की श्रावण महात्मा बोलले तेव्हाच मला असं भरून आलं म्हणून महाराजांना तुम्ही बोला. आता मला या व्यासपीठावर जास्त बोलता येणार नाही, कारण की त्या सर्व आठवणी येतात आणि अंतःकरण भरून जातं. आणि म्हणून ते जास्त त्याला उजाळा न देता मी परमपूज्य भाऊंना विनंती करेल, भाऊ तुम्ही व्यासपीठावर या, उद्याचा नियोजन या सगळ्यांना सांगा. थोडं 15 मिनिटं 20 मिनिटं थोडं प्रवचन पण झालं पाहिजे. आज काय मागायचं गुरुदेवांकडे आणि याच्या पुढे कसं एकोपाने हे कार्य चालेल असा पण संदेश तुमच्या पवित्र वाणीतून द्यावा असे मी तुम्हाला विनंती करतो. जय जनार्दन, जय मदिरी बाबा.